उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यामध्ये मेगा रोड शो. शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट, कोथरूड आणि पर्वतीमध्ये प्रचार करणार. तर रात्री अजित पवारांच्या 3 सभा. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शक्ती प्रदर्शन करणार. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे या ठिकाणी रोड शो करणार. वरळीतील रोड शो आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भात प्रचार करणार. नाशिकमध्ये रोड शो करून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंचं शक्ती प्रदर्शन. काळारामाचं दर्शन घेऊन शिंदे यांच्या हस्ते आरती. मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत. ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये चर्चासत्र. ठाण्यामध्ये विविध ठिकाणी स्क्रीन लावले जाणार. नागपूरमध्ये उद्या तर्री पोहा वेथ देवाभाऊ. अभिनेता भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत. नागपुरी तर्री पोह्याचा आस्वाद घेत फडणवीसांची प्रकट मुलाखत. उद्धव ठाकरे आजही शिवसेना शाखा भेटीवर. दक्षिण मध्य मुंबईतील दादर, माहीम, चेंबूर, धारावीतील शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर रिलीज. संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत. उद्या मुलाखतीचा भाग 1 प्रदर्शित. याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. मुंबईतील अंधेरीमध्ये मनसेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात नाराजी. प्रभाग क्रमांक 67 मध्ये मनसेचे उमेदवार कुशल दुरींच्या प्रचारामध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी येत नसल्यामुळे नाराजी. बदलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनसेला धक्का. राज ठाकरेंच्या विश्वासू मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतील 649 पैकी 114 उमेदवार कोट्यधीश. शिवसेनेचे सर्वाधिक कोट्यधीश उमेदवार प्रताप सरनाईकांच्या पत्नी परीक्षा सरनाईकांची मालमत्ता 381 कोटी रुपये. तर मुंबईतील शरद पवारांचे राष्ट्रवादीचे मोहम्मद जैद आतिक खान यांचं एकूण उत्पन्न केवळ 20,502 रुपये. मुंबई महापालिकेसाठी तयार केलेले भाजपचं प्रचार गीत आयोगानं नाकारलं. गीतामध्ये भगवा हा शब्द असल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगानं प्रचार गीत नाकारलं. धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्ष असायला हवा. निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का? भाजपचं प्रचार गीत नाकारल्यामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल. पुणे महापालिकेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित. संकल्पपत्र नावानं भाजपचा जाहीरनामा. आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना मालमत्ता कर माफ करणार. महिलांना सवलतीच्या दरामध्ये मेट्रो आणि PMPML बस सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा. कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. 15 जानेवारी काँग्रेसच भारी असं म्हणत काँग्रेसकडून जाहीरनामा सादर. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अंबाबाई चरणी जाहीरनाम्याचं पूजन. खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.